कालच्या घटनेनंतर बांगलादेशमधलं वातावरण अजूनही तीव्र आहे. माध्यमांची ऑफिसेस जाळण्यात आलेली आहे आणि भारत विरोधी निदर्शनं करण्यात आली आहे, कारण भारत त्यांच्यामध्ये हस्तक्षेप करतोय असं तिथल्या कट्टरवादी गटाचं म्हणणं आहे. या सगळ्याचा परिणाम म्हणून भारतातले राज्य आणि सीमांवर सुरक्षा कडक करण्यात आलेली आहे. त्याचा परिणाम निर्यातीवर होऊ शकतो. नमस्कार, ॲग्रोशिवा रील्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे शनिवार दिनांक 20 डिसेंबर 2025. काल परवापासून कांद्याचे बाजारभाव कमी होत आहेत. त्याला कारणीभूत थोडेसे बांगलादेशची निर्यात पण आहे. पण निर्यात बंद झाली तरी कांद्याचे बाजारभाव, उन्हाळी आणि लाल कांद्याचे बाजारभाव एका विशिष्ट पातळीवर टिकून राहतील आणि ते खूप खाली जाणार नाही, पण खूप वाढणार नाही सध्या तरी. आपल्याला या संदर्भात अतिशय क्लिअर जी गोष्ट आहे ती कदाचित सोमवार किंवा मंगळवारी याची क्लॅरिटी येईल, स्पष्टता येईल. कालचा जर दिवस बघितला तर लासलगावला लाल कांद्याचे बाजारभाव हे 150 रुपयांनी आणि उन्हाळी कांद्याचे बाजारभाव 600 रुपयांनी घसरले सरासरी. नाशिकमध्ये 100 रुपये पोळ कांद्याचे, उन्हाळी कांद्याचे 50 रुपये. कोल्हापुरात उन्हाळी कांद्याचे बाजारभाव 300 रुपये आणि पुण्यात 200 रुपयांनी घसरलेले आहेत. थोडक्यात महाराष्ट्रामध्ये लाल आणि उन्हाळी कांद्याचे जे दर आहेत ते सरासरी आता 1400 ते 1500 रुपये आहेत. त्यामुळे अजूनही काळजी करायचं कारण नाही आहे. पण कांदा विकायचा की ठेवायचा हा तुमचा निर्णय मी ऑलरेडी कालच्या व्हिडिओत सांगितलेला आहे. याचा सविस्तरपणे आपण संध्याकाळी आढावा घेऊ. हे तातडीचं होतं म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचवलं. नमस्कार.